हाय, अगं कशी आहेस? हाय. हा बोल ना, ऐकतेय मी. 2 मिनिट ऐक ना माझं. का? काय झालं? मला सांग, तू मोबाईल किती वेळ पाहतेस? 1 ते 2 तास. बर, आता मला सांग, तू मोबाईलला किती वेळ टच करतेस? 8 ते 10 वेळा करत असेल. अगं वेडे, तुला माहिती आहे का, आपण एका वेळी मोबाईलला 2670 वेळा टच करतो आणि तोही सरासरी आकडा आहे. बाप रे, मला हे आधी माहीत असतं तर मी जास्त वेळा टच केलं नसतं. एवढंच नाही तर जर तू 60 ते 80 वर्ष जगलीस तर तुझे 10 वर्ष 4 महिने मोबाईल बघण्यातच जातील. असं कसं काय? हे रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. आपल्या डोक्यात अंदाजे एका वेळी 70,000 विचार असतात आणि ते विचार आपण जे पाहतो त्यावरूनच असतात. मग ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हही असू शकतात. बाप रे, हे मला आधी माहीत असतं तर मी मोबाईल वापरलाच नसता. असू दे, अजूनही वेळ गेली नाही. तू यातून बाहेर पडू शकतेस. पण ते कसं? आता तर मी मोबाईलच्या जाळ्यात अडकले आहे ना. या जाळ्यातून तुला बाहेर पडण्यासाठी इयत्ता 10वीच्या मुली मोबाईल ॲडिक्शनची थीम सादर करीत आहेत. चला तर मग ती थीम पाहूया. व्हाट्सएप ले लो, फेसबुक ले लो, स्नैपचैट ले लो, इंस्टाग्राम ले लो. 15 सेकंड के रील, 30 के रील, 10 रुपए के फॉलोअर्स ले लो. रस्ते कमाल सस्ते में. ट्रेंडिंग में रहने के लिए 1 डजन हैशटैग ले लो. हट्टा कट्टा मोबाइल. ये मोबाइल यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ. इसने बहुत कुछ खाया पिया है. ये हाथ की घड़ी खा गया. समय नहीं लोगों के पास, ये लोगों का वक्त खा गया. ये टॉर्च लाइटें खा गया. इसने सैकड़ों मील की दूरियां पी हैं. इस मोबाइल ने तन्हाइयां पी हैं. ये मोबाइल किताबें खा गया. पड़ोस की दोस्ती मेल मिलाप खा गया. ये मोबाइल फोन यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ. इसने बहुत कुछ खाया पिया है. आधुनिकतेच्या शर्यतीत गरज बनलाय हा फोन. प्रश्न पडलाय मनाला, नक्की जवळचं कोण? अपेक्षा, चल आपण बाहेर खेळायला जाऊया. अपेक्षा, हे बघ तुझ्या आवडीचं पुस्तक.
ह्या घे नोट्स आणि प्लीज मला पटकन लिहून परत दे. हा लिहायचंय कशाला? फोटो काढते ना, मोबाईल आहे की. मी येऊ तुझ्यासोबत? तुला रस्ता माहित नसेल ना. नको नको, मॅप सुरू केलाय मी, मोबाईल आहे की. अगं बाळा, झोप आता, किती उशीर झालाय आणि सकाळी किती वाजता उठवायचंय? तू नको उठूस, मी अलार्म लावलाय, मोबाईल आहे की. किती काम करतो माझा फोन, तुझ्याशिवाय मला करमतच नाही. माझ्या जाळ्यात तू अडकली आहेस पूर्ण. आता तुला परतीचा मार्गच नाही. चालून थकलं पाऊल आता, थांबत मनात समज काही. ऊन ऊन झालं झाड पाखराचं, सावली कुठच आज नाही. वनव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा, ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा. जगणं मरणाचा अवतार, कुठला रस्ता कुठली वळण, कसला हा अंधार. कसल्या भिंती कसलं घरट, कसला हा संसार. कापरा वारा बेभान, सारखा खाली थैमान. सगळ्याच्या या वाटवरती दैवाचे विमान. झालं बंद आता देवा, बसणार आधार. जग किती ॲडव्हान्स झालंय. हातात आलाय फोन, नातीगोती फक्त ऑनलाईन, आणि राहिले कोणाचं कोण. व्हिडिओ कॉलवर पाहिलं तर त्यात सुख नाही स्पर्शाचं. जिव्हाळ्याची पोस्ट फक्त लाईकसाठी आणि स्टेटस 1 दिवसाचं. जन्माचं कॉंग्रॅट्स आणि मरणाला RIP म्हणून मोकळे. संवादाचं झालंय चॅटिंग आणि व्हर्च्युअल झालेत सोहळे. नात्यांचे रेशीम धागे हरवून चार्जिंगची वायर जपत फसत चाललोय आपण या गुंत्यात, जाणीवपूर्वक आणि सतत.